पवारांनी ठाकरेंना दूर करावं, मुंबई काँग्रेसची शरद पवारांना विनंती. वर्षा गायकवाड भेटल्या शरद पवारांना. कल्याण डोंबिवलीत शिवसेना स्वबळावर. चिडलेल्या शिवसेनेनं भाजपला वाऱ्यावर सोडलं. महेश पाटील आणि कुणाल पाटील यांच्यात वैर. पार्थ अजित पवार सही सलामत. राजेंद्र मुठे चौकशी समितीच्या अहवालाचा निष्कर्ष. चौकशीत पार्थवर दोषारोप नाही, सूत्रांची माहिती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओबीसींची नाराजी. आरक्षण मर्यादा हटवा, ओबीसींना न्याय द्या. सर्वोच्च न्यायालयात ओबीसींकडून युक्तिवाद. साधुग्रामासाठी नाशिक महानगरपालिका झाडं कापणार. नाशिककरांमध्ये तीव्र नाराजी. तपोवनातील 1800 झाडं कापण्यासाठी निश्चित. नरभक्षक बिबट्यांना ठार मारलं जाणार. महायुती सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याची तयारी. नागपुरात शासकीय कार्यालयांनीच थकवलं कोट्यवधींचं पाणी बिल. सरकारच्या 13 कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी. नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब. रालोआच्या बैठकीत होणार निर्णय. नितीश कुमारच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री. बिहार सरकारचा 20 नोव्हेंबरला शपथविधी. पाटण्यात रालोआची बैठक. भाजपा सरचिटणीस विनोद तावडे पाटण्यात. बिहार रालोआचे सर्व आमदार बैठकीला हजर. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात महत्वाची घडामोड. बिष्णोई टोळीच्या सदस्याचं भारतात प्रत्यार्पण. अल्फला विद्यापीठाच्या संचालकाला ईडीकडून अटक. जावेद अहमद सिद्दीकीला ईडीकडून अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची कारवाई. सीएनजी पुरवठा अखेरीस सुरू. वाहन चालकांना मिळाला दिलासा. सीएनजी भरण्यासाठी 10 तास लागल्या रांगा. राज्यात गारठा वाढला. महाराष्ट्रात 2 दिवस थंडीची लाट. किमान तापमानात आणखी घट होणार. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट. अजित पवारांची डोकेदुखी वाढली. बीएमसी निवडणुकीचे स्टार प्रचारक अडचणीत. नवाब मलिकांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप निश्चित. अजित पवार नाद करा पण अनगरकरांचा नाही. विक्रांत पाटील यांचं अजित पवारांना आव्हान. अनगर नगरपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापलं. राज्यात महायुती एकत्र नाही, याला भाजप जबाबदार. माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी भाजपवर फोडलं खापर.